छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात धडक कारवाई सुरूच असून सुकमा जिल्ह्यात 10 मे रोजी सुरक्षा जवान व नक्षलवाद्यांमध्ये उडालेल्या चकमकीत 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले आहे। या कारवाईत तब्बल 1200 जवानांचा सहभाग होता। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अलर्ट आहे। त्यातच माओवाद्यांचा TCOC कालावधी सुरू आहे। या कालावधीत ते सुरक्षा जवानांवर हल्ले करून घातपात करण्याची शक्यता असते। 10 मे रोजी सुकमा जिल्ह्याच्या सीमेवरील गंगालूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पीडीएस जंगलात नक्षलवादी व पोलिसात जोरदार चकमक उडाली। छत्तीसगडमधील विजापूर, बस्तर व सुकमा या 3 जिल्ह्यांच्या तब्बल 1200 जवानांनी संयुक्तपणे घेरून नक्षलवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले। यात 12 नक्षलवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे। मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे। छत्तीसगड सीमेवरील अबुजमाड जंगलात महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला 30 एप्रिल 2024 रोजी छत्तीसगडमधील सुरक्षा जवान व नक्षलवाद्यात चकमक झाली होती। त्यात 10 नक्षलांना ठार करण्यात जवानांना यश आले होते। त्यानंतर 10 दिवसातच 12 जवानांचा खात्मा केल्याने हे सुरक्षा यंत्रणेचे मोठे यश मानले जात आहे। महाराष्ट्र TV 24 साठी मुकेश कावळे, गडचिरोली।